तुमच्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी संध्या तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या या नवीन व्लॉगमध्ये। लक्ष्मीपूजन आणि भाच्याचा वाढदिवस एकाच दिवशी आलेला आहे, तर त्या प्रोग्रामला जाण्यासाठी नांदेडवरून माझी बहीण सुद्धा येणार होती। तिचीच वाट पाहत होते आणि ती आलीच होती तेवढ्यात। हॅपी दिवाळी। बाय चष्मा चष्मा कधी लागला की नाही लागलाय ग। सगळे आल्यानंतर फ्रेश वगैरे झाले, त्यानंतर मी त्यांना फराळाचं दिलं। फराळ वगैरे करतच होतो तिथे आणि मग आमचं सगळं आटपून घेऊन आम्हाला बर्थडे साठी जायचं होतं तिकडे। तर ही माझ्या बहिणीची छोटी मुलगी आहे डुग्गू, तिचं खरं नाव वंशिका आहे, पण लाडाने तिला डुग्गू असं म्हणतात आम्ही। गाडीची पूजा करायची राहिली होती, तर मी ताट करण्यासाठी इथे किचन मध्ये आले होते। पूजेला लागणारं सर्व सामान येताना भाऊजी घेऊनच आले होते। त्यांच्या मोठ्या गाडीसाठी लागणारा हार आणि आमच्या छोट्या गाडीचा पण हार तेच घेऊन आले होते। मग पटकन आम्ही इथे पूजा करायला घेतली। दिवाळीमध्ये पहिल्यांदाच माझी बहीण घरी आली होती, त्यामुळे मग तिच्याच हाताने मी पूजा करून घेतली। हवा सुटली होती त्यामुळे दिवा विझला, मग परत लावून घेतला दिवा। माझ्या माहेरी सहसा तरी पूजा असेल किंवा कोणतंही घरातलं शुभ कार्य असेल तर मोठ्यांना मान असतो, त्यांच्या हातानेच पूजा वगैरे सगळे शुभ कार्य केली जातात। त्याप्रमाणे यावर्षी माझी बहीण आली होती, भाऊजी आले होते, तर मला खूप छान वाटलं। त्यांच्या हातानेच मग पूजा केली, त्यांच्या गाडीची तर केली, आमच्या पण छोट्या गाडीची पूजा त्यांनाच करायला लावली। दुसरा कोणताही प्रोग्राम आपल्याला पोस्टपोन करता येतो, पण वाढदिवस हा असा प्रोग्राम आहे जो की त्याच तारखेला केला तर छान वाटतो। घरी यायला उशीर होणार होता हे माहित होतं, त्यामुळे पूजा वगैरे लवकरच करून घेतली। मागं कोण आहे बघा, सेन्सर आहे, लाकडी आहे बघ तिकडून। इथे झाड होतं ना ग बबली, हे काही होतं नाही, ते हे जळालं ग। कशाने म्हणजे वाळून गेलं। हो इथले वाळलं, पपईचे वाळलं, कस काय की बाई, पपईचं पाणी देत नव्हतेस? देत होते, ऑटोमॅटिकच वाळून गेलं ते। हे पण बघ ना, एवढं मोठं वाळून गेलं म्हणजे हो, सुकून गेलं जाग्यावरच। हो हो निघू। नका एसी, आता इथून इथे लवकरच जायचं आपल्याला। येईल का हवा आता? पुढचे काय चौपण येतलं तर आपल्याला येते आणि याची माग जाते एकदम पुढे नाही लागत, पुढे लागत नाही म्हणून तर एसी लावतात। त्यांना गरमी होती ना लय। असं का? काच बंद केले आणि एसी चालू केला की मला मळमळ होतं, त्यामुळे मी काही त्यांना एसी लावू दिला नाही। इथून आम्ही गेलो कपड्याच्या दुकानामध्ये, तिथे थोडेसे कपडे वगैरे घेतले आणि मग तिथे कपडे घेतल्यानंतर आम्ही गेलो डायरेक्टली माझ्या काकांच्या इथे। TPS कॉलनीमध्ये जे राहत होते तेच काका आहेत हे, त्यांचं नाव रामचंद्र जोगदंड आहे। पूर्वी ते TPS कॉलनीमध्ये राहत होते, आता रिटायर झाल्यानंतर सावतामाळी मंदिर परळीमध्येच आहे आणि त्याच एरियामध्ये त्यांनी घर घेतले। आम्ही इथे परळीमध्येच आलो त्यांच्याकडेच। त्यांनी मुंबईला एक घर घेतलेलं आहे आणि ते तिथेच असतात नेहमी। इथे फक्त दिवाळीच्या सुट्ट्या आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या इथे येतात ते, बाकी एरवी टाइम ते तिथेच असतात। वडील गेल्यापासून दिवाळीची माझी जी बोलवण असते ती इथेच असते। मी मला सोडून कधीच दिवाळी केली नाही। मी स्वतःला खूप नशीबवान समजते की मला एवढं छान माहेर मिळालं। तुझ्या पप्पाला मारू का? हो मारू का ग तुझ्या पप्पाला? सांग, मारू का तुझ्या पप्पाला? तू का आली नाहीस माझ्या इथं? तू का नाही आली? ही क्यूट क्यूट रिद्धिशा माझ्या छोट्या भावाची मुलगी आहे आणि ते पण आले होते इथे। तो पण नांदेडलाच राहतो, प्रोग्राम असल्यामुळे जसं होईल तसं तिकडून येत होते ते एक जण। वाढदिवसाची वेळ होतच आली होती। माझ्या काकाचं घर आहे आणि ह्या माझ्या सगळ्या चुलत बहिणी, त्यांचे लेकरं, खूप सगळा गोंधळ होता, खूप छान वाटत होतं। सगळ्या चुलत बहिणी मुंबई, पुणे, बँगलोर इकडे तिकडे राहतात, पण दरवर्षी दिवाळीची सुट्ट्या मला असल्या की त्या इथे येतात म्हणजे येतात, कारण
दिवाळीच्या निमित्ताने तरी सगळ्यांच्या भेटी होतील म्हणून ते सगळेजण इथे येतात. साडी वगैरे घातली, तयार झालं छान, आणि गजरा नसेल तर मेकअप थोडासा अपूर्ण वाटतो. त्यासाठी मग गजरे एवढे मोठे आणले होते. आणि हेच कार्यक्रम नाही तर आमच्या इथे जेवढे पण कार्यक्रम होतात त्या सगळ्या कार्यक्रमाला अशा आवर्जून गजरे आणतात आणि सगळ्यांना एक एक देतात, अशी आमच्या इथे पद्धत आहे. मग आता त्यांना एकसारखं कट करून वाटण्याचं काम जे आहे ते दीदीला दिलं होतं. मग कट कर सगळ्याला पुरायचं ते आता तू काढलास का तसे कर, एवढेच कर ना मग असेच. काय आता जवळपास सगळेजण आलेच होते आणि कार्यक्रमाची वेळ झालेलीच होती. घराच्या समोरच एक फंक्शन हॉल आहे, तिथेच प्रोग्राम ठेवला होता. आता आम्ही सगळेजण तयार होऊन तिथे जाण्यासाठीच निघालो होतो. ही माझी मोठी आत्या आहे, खाली बसलेली आहे ती सगळ्यात मोठी माझी बहीण आहे आणि त्याच्या बाजूला माझा भाऊ बसलेला आहे. तर आम्ही आता फंक्शन हॉलकडे जात होतो. आत्याला चालता येत नव्हतं म्हणून मग तिचा हात धरून तिला व्यवस्थित असं घेऊन जात होतो. कार्यक्रमाची वेळ झालीच होती, सगळेजण आले होते आणि लगेच थोड्या वेळातच कार्यक्रम सुरू पण झाला. माझ्या बाजूलाच माझी सगळ्यात मोठी बहीण बसली होती. ही माझीच नाही तर आमच्या सगळ्या घरामध्ये सगळ्यात मोठी बहीण आहे. तिला वाटत होतं फोटो काढते पण मी तिला सांगितलं की शूट करते. मग तेव्हा हसली. या साईडला माझ्या पाठीमागे माझी भाऊजाई जान्हवी आणि माझ्या बाजूला माझी आत्या बसली होती. हे आले नव्हते तर यांच्याविषयी माझी आत्या विचारत होती. लेकरं प्रोग्राम म्हटलंय की चिडचिड करतात, पण ही आमची गोड भावली पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत छानपैकी फुग्यांना खेळत होत. समोर प्रोग्रामला पाहायचं सोडून आम्ही तिच्याकडेच पाहत बसलो. वंदना घेतल्यानंतर केक वगैरे कट करण्याचा प्रोग्राम चालू झाला. झाल्यानंतर मग आम्ही लगेच जेवायला बसलो आणि जेवायला पण खूप छान बनवलं होतं. स्वयंपाक पण खूप छान झाला होता. जेवण वगैरे करून घेतल्यानंतर आम्ही थोडा वेळ मस्त गप्पा मारत बसलो आणि मग गप्पा मारणं झाल्यानंतर माझी आत्या जी आहे आम्हाला इथपर्यंत सोडायला आली होती. ही चौथामाळी मंदिर आहे. आत्याचा निरोप घेतला आणि वापस येण्यासाठी आम्ही निघालो. मला माहित होतं की याला उशीर होणार होता म्हणून पूजा मी अगोदरच करून घेतली होती. त्याचं काही शूट केलं नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.